नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे बिस्किट्स। खूप सोपी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। मैद्याचे बिस्किट्स मार्केटमध्ये मिळतात, मुलं खातात, दुधाबरोबर बिस्किट्स खातात, कफ होतो, म्हणजे हेल्थवर तर परिणाम होतोच। त्यापेक्षा घरी जर तुम्ही असे पौष्टिक बिस्किट कराल तर नक्कीच ते आरोग्यासाठी चांगलं असेल। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्यामध्येच अर्धा चमचा मी वेलची टाकलेली आहे। दोन्ही एकत्र बारीक केल्यामुळे वेलची सुद्धा मस्त बारीक होते आणि फ्लेवर छान येतो वेलचीचा। आता एका बाउलमध्ये आपण तूप घेतले, तर तूप किती घ्यायचं? 1 वाटी आपण साखर घेतलेली, तीच वाटी आपण अर्धी वाटी तूप घ्यायचे, म्हणजे सेम वाटी आपल्याला इथं वापरायची आहे। तर तूप घेताना रवाळ असावं, पूर्णपणे वितळलेलं नसावं। मी तुम्हाला दाखवलंय त्याप्रमाणे असावं। त्यामध्येच आपण टाकलेले पिठी साखर। आता पिठी साखर व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायची। मी इकडे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते। पहिलं तर आपण मिक्स करूयात आणि त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये आपण हे काढून घेऊयात। तर इकडे ज्या जारमध्ये आपण पिठी साखर बनवलेली त्याच्यामध्येच मी हे काढून घेते। त्याच्यामुळे एकदम स्मूथ अशी त्याची क्रीमी पेस्ट तयार होईल, अशी मस्त एकदम सॉफ्ट। त्यामुळे आपले जे बिस्किट्स आहेत ते एकदम खुसखुशीत व्हायला त्यामुळे मदत होते। तर इकडे याप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे। तर इकडे हे काढून घेते बाउलमध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे। तर साखर ज्या वाटीने मी घेतली होती त्याच 3 वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला लागणार आहे। ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, पण एकदम टाकू नका, थोडं थोडं गव्हाचं पीठ टाका आणि तूप व साखरेची ही जी पेस्ट आपण केलेली आहे ती पूर्ण अशी लावून घ्यायची, पिठाला चोळून घ्यायची। त्याच्यामुळे देखील आपले बिस्किट छान व्हायला मदत होते, एकदम खुसखुशीत आणि आतमधून जाळी वगैरे सुटते। त्यामुळे व्यवस्थित ते करून घ्या आणि जोपर्यंत हाताच्या असा पिठाचा गोळा तयार होत नाही या प्रकारे, तोपर्यंत ते मिक्स करून घ्यायचे। तर आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे। याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मळून घ्यायचे। तर इकडे मी एकदम दूध टाकत नाहीये, थोडं थोडं दूध टाकतीये। तर या प्रकारे आपल्याला हे घट्टसर असं मळून घ्यायचे। मार्केटमध्ये बिस्किट्स मिळतात त्यापेक्षा नक्कीच हे बिस्किट खूप चांगले आहेत आरोग्यासाठी, त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा घरी। तर आपल्याला हे मळण्यासाठी पाऊण वाटी दूध लागलेले। तर इकडे आता ही मळून झालेली कणिक आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि थोडंसं भिजवून घेणार आहे, म्हणजे अगदीच 5 ते 10 मिनिट आपण याला भिजवून घेणार आहे। त्याच्यामुळे अजून थोडंसं घट्टसरपणा येईल आणि आपले बिस्किट्स देखील छान होतील। कणिक भिजत आहे तोपर्यंत इकडे मी एक पातेलं ठेवले, मोठासा टोप ठेवलाय, त्याच्यामध्ये प्लेट ठेवलेली आणि त्याला कव्हर होईल असं झाकण मी ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे प्रीहीट करण्यासाठी ठेवायचे। तुम्ही बघितलं की मी खूप असं मोठं पातेलं घेतलंय, त्यामुळे काय होणार आहे, मी ज्या प्लेटमध्ये बिस्किट्स करणार आहे या प्लेटमध्ये त्याला मी तेल अगोदर लावून घेतलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी घेतलेली आहे। त्या प्लेट मोठी असल्यामुळे मी मोठं पातेलं घेतलंय, त्यामुळे एकदम जास्त प्रमाणात आपण बिस्किट्स करू शकतो। आता इकडे मी गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी घेतली आहे। ती कशी घरी बनवायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, खूप सोपी आहे बनवायला ते देखील। तर आता आपण बिस्किट्स करणार आहोत। कणिक छान भिजलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठी साईज बिस्किटचे ठेवू शकता। मी मीडियम आकाराचेच करणार आहे। या प्रकारे जास्त जाड नको आहे किंवा एकदम जास्त पातळ देखील नको आहे। हे पहा, या प्रकारे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे करायचं। आणि डिझाईन देण्यासाठी आपण इकडे हा काटा चमचा घेतलेला आहे आणि या प्रकारे आपण करून घेऊयात। वरून गार्निशिंगसाठी आपण टूटी फ्रुटी लावून घेऊयात। याच्यावरती मगज बी देखील खूप छान दिसतं, त्यामुळे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। या प्रकारे तर इकडे आपले हे बिस्किट्स बेक करण्यासाठी तयार आहे आणि याच प्रकारे मी उरलेले देखील करून घेणार आहे। छान दिसतायत ना?
तूप लावलेलं आहे, तूप किंवा तेल तुम्ही प्लेटला लावून घ्यायचे आणि याच प्रकारे मी सर्व करून घेतलेले आहेत। आता आपण बेक करायला ठेवणार आहोत। त्यासाठी प्रीहीट करायला आपण पातेलं ठेवलं होतं, मस्त गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवूयात, हे या प्रकारे, आणि झाकण ठेवून आपण अर्धा तास याला बेक करून घ्यायचे। तर इकडे अर्धा तास झालेला आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघत आहात, जरी सुरुवातीला तुम्ही जेव्हा झाकण काढता त्यावेळेस जरी सॉफ्ट असे वाटले तरी थंड झाल्यानंतर एकदम कडक होतात। कडक म्हणजे हार्ड होतात असे बिस्किट्स, सॉफ्ट राहत नाहीत, आतमधून खुसखुशीत होतात। आणि इकडे आपले सगळे असे बिस्किट्स तयार आहेत। तुम्ही बघत आहात मस्त कलर आलेला आहे, छान झालेले आहेत आणि दोन्ही बाजूनी चांगले बेक झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, हे पहा, या प्रकारे दोन्ही साईडनी मस्त बेक झालेले आहेत। आणि मोठी प्लेट असल्यामुळे एकदम जास्त प्रमाणात आपण केलं, जर कढईत केलं असतं तर जास्त बिस्किट झाले नसते। त्यामुळे जरा मोठ्या भांड्यामध्ये कराल तर भरपूर प्रमाणात होऊन जातील। आणि खूपच हेल्दी असे हे बिस्किट्स आहेत, त्यामुळे बनवायला काहीच हरकत नाही आहे। बाहेरचे बिस्किट, मार्केटमधले मैद्याचे बिस्किट आणण्यापेक्षा तुम्ही गव्हाच्या पिठाचे एकदा घरी बनवून बघा, नक्कीच आवडतील।